श्री स्वामी समर्थ. वाढत्या वयानुसार जी गोष्ट सर्वात आधी आपली साथ सोडते ती म्हणजे आपल्या पायाची ताकद. सकाळी उठताना गुडघ्यामध्ये वेदना, जिने चढताना पाय जड वाटणे आणि थोडा वेळ उभे राहिल्यावर थकवा जाणवणे, हे तुम्ही कधी अनुभवले आहे का? खरं तर वयानुसार आपले पाय, स्नायू आणि सांधे कमकुवत होत जातात आणि जर यावेळी योग्य आहार आणि काळजी घेतली नाही तर एक दिवस वॉकर आणि काठी हाच आपला आधार बनवतो. पण चांगली बातमी ही आहे की काही देशी आणि पौष्टिक पदार्थ असे आहेत जे तुमच्या पायांना केवळ ताकदच देणार नाहीत, तर तुम्हाला पुन्हा हलके आणि उत्साही वाटायला लावतील. तेही कोणत्याही महागड्या सप्लिमेंट्स आणि औषधाशिवाय. बघा, आपल्या पायामध्ये 3 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असतात: मजबूत स्नायू, लवचिक नसा आणि घनदाट हाडं. विज्ञान सांगतं की वयानुसार सार्कोपिनिया नावाची एक स्थिती निर्माण होते. यामध्ये तुमच्या स्नायूंना वस्तुमान आणि ताकद वर्षानुवर्ष कमी होत जाते. त्याचबरोबर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडंही ठिसूळ होऊ लागतात. आयुर्वेदात पायाच्या कमकुवतपणाला अकबल क्षय आणि अस्थिधातूचा क्षय असं म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे वातदोषाचं वाढणं, पचनशक्ती मंदावणं आणि रसधातूमधील पोषणाची कमतरता. म्हणजेच जर तुम्ही योग्य पोषक तत्व शरीराला दिली तर शरीर स्वतःच या धमन्या, हाडं आणि स्नायूंना पुन्हा निर्माण करायला सुरुवात करतं. आज आम्ही तुम्हाला असे 5 खास पदार्थ सांगणार आहोत जे तुमच्या पायांची ताकद वाढवण्यासाठी चमत्कार करतील, रक्तभिसरण सुधारतील आणि हाडाचा असा आधार देतील की वाढत्या वयातही तुम्ही आत्मविश्वासाने चालू फिरू शकाल. चला तर मग सुरुवात करूया. पण लक्षात ठेवा, शेवटचा पदार्थ सर्वात खास आहे, जो थेट तुमच्या गुडघ्यामधील वंगण वाढवतो. 1. बाजरी. पायाची ताकद वाढवणारा चमत्कारिक अन्न घटक. आपल्या आजी आजोबांच्या काळात गव्हापेक्षा बाजरी जास्त खाल्ली जायची आणि म्हणूनच त्यांच्या पायामध्ये दगडासारखी ताकद असायची. बाजरी म्हणजेच कॅल्शियम, लोह आणि फायबरचा खजिना. कॅल्शियम हाडं मजबूत करतं, लोह स्नायूपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतं. फायबर पचनक्रिया सुधारून पोषक तत्वाचं शोषण वाढवतं. बाजरीमध्ये लायसिन नावाचं अमिनो ॲसिड सुद्धा असतं, जे स्नायूच्या दुरुस्तीसाठी आणि वाढीसाठी आवश्यक आहे. जर तुम्ही रोजच्या आहारात बाजरीची खिचडी किंवा बाजरीची खिचडी समाविष्ट केली तर काही आठवड्यातच पायांचा थकवा आणि कमकुवतपणा लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो. हिवाळ्यात बाजरीच्या भाकरीवर साजूक तूप लावून गुळासोबत खा आणि उन्हाळ्यात बाजरीची थंड आंबील प्या. हे सांध्यामधील ताठरपणा कमी करण्यासही मदत करतं. 2. पांढरे तीळ. हिवाळा आला की आपल्या घरात तिळगुळाचे लाडू बनतात. हे केवळ चविष्ट नसतात तर हाडाच्या मजबूतीचं रहस्य आहे. पांढऱ्या तिळामध्ये इतकं कॅल्शियम असतं की ते दुधालाही मागे टाकतं. यासोबतच तीळ हे मॅग्नेशियम, झिंक आणि फॉस्फरस यांचे उत्तम स्रोत आहेत, जे हाडाच्या आतील खनिज घनता वाढवतात. मॅग्नेशियम स्नायूंना आराम देतं, ज्यामुळे पायात गोळे येण्याची समस्या कमी होते. तुम्ही तीळ कोरडे भाजून सॅलडमध्ये खाऊ शकता, तिळाचे लाडू खाऊ शकता, तिळाचे दूध बनवून पिऊ शकता. जर तुमच्या गुडघ्यातून कटकट असा आवाज येत असेल तर तीळ आणि गुळाचं मिश्रण रोज 2 महिने घ्या. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. टीप: मेथीदाणे. मेथीदाणे वृद्धांसाठी एक नैसर्गिक वेदनाशामक आहेत. यामध्ये डायोजेने नावाचं सुयंग असतं, जे सूज कमी करतं आणि सांधेदुखीत आराम देतं. मेथीदाणे असलेले पोटॅशियम आणि लोह पायांच्या स्नायूंची ऊर्जा पुरवतं, ज्यामुळे तुम्ही जास्त वेळ चालू शकता. सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मेथीदाणे खाल्ल्याने रक्तभिसरण वाढतं आणि त्यामुळे पायांच्या पेशींना जास्त ऑक्सिजन व पोषक तत्व मिळतात. जर तुम्हाला ताठरपणा वाटत असेल, सकाळी उठल्यावर पाय आखडल्यासारखे होत असतील, तर मेथीदाणे हा तात्काळ एक आणि प्रभावी उपाय आहे. कसा वापर कराल? 1 चमचा मेथीदाणे रात्री पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी चावून खा आणि ते पाणीही प्या. 4. शेंगदाणे.
शेंगदाणे केवळ एक नाश्ता नाही, तर वृद्धांसाठी स्वस्तात मस्त प्रोटीनचा स्रोत आहे. यामध्ये असलेले हेल्दी फॅट्स तुमच्या सांध्यांना वंगण देतात. प्रोटीन स्नायूंना पुन्हा तयार करतं. यामध्ये आर्जिनिन नावाचं अमिनो ॲसिड असतं, जे रक्तवाहिन्यांना आराम देतं आणि रक्तभिसरण सुधारतं. त्यामुळे पायाचा थकवा लवकर दूर होतो. कसं खाल्लं पाहिजे? भिजलेले शेंगदाणे गुळासोबत खा. यामुळे त्वरित ऊर्जा मिळते आणि गुडघ्यामध्ये लवचिकता वाढते. 5. हिरवा पालेभाज्या. पालक, मेथी, शेपू आणि चाकवत यासारख्या हिरव्या पालेभाज्या वृद्धांसाठी कोणत्याही टॉनिकपेक्षा कमी नाहीत. यामध्ये व्हिटॅमिन के, कॅल्शियम आणि फोलेट भरपूर प्रमाणात असतं. हे हाडांना फ्रॅक्चरपासून वाचवतं, स्नायूंना ऊर्जा पुरवतात. विशेषतः व्हिटॅमिन के हे वृद्धांच्या गुडघ्यामधील वंगण टिकून ठेवण्यास मदत करतं, ज्यामुळे सांध्यांच्या हालचाल सहज होते. कसं खाल्लं पाहिजे? रोज किमान 1 वाटी हिरवी पालेभाजी खा. ती जास्त न शिजवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यातील पोषक तत्व टिकून राहतील. शेवटचा सल्ला. मैत्रिणींनो, पायाची ताकद वाढवण्यासाठी हे केवळ चालण्याचे किंवा व्यायामाने होत नाही, तर त्यासाठी योग्य आहार देखील तितकाच महत्त्वाचा आहे. जर तुम्ही हे 5 पदार्थ तुमच्या रोजच्या आहारात समाविष्ट केले, तर तुमचं वय 60 असो किंवा 80, तुमचे पाय तुम्हाला न थकवता आत्मविश्वासाने तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचतील. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.